आज मला चिंडुकल्या पुंडुकल्या चिंध्यांना सगळ्यांना शिलाई मारायची होती, पण हे माझ्या झिपऱ्या मला साथ देत नव्हत्या. मंजुलिका सारख्या नुसत्या हवेतच उडत होत्या. त्यांना खुटीला बांधलं, कॉड कानात लावलं, मस्त झागुरमागूर ढिंचक टिचक गाणं लावलं आणि मशीनला कपडे शिवायला सुरुवात केली. एक नवीन परकर होता, कारभाऱ्याने मस्त रक्षाबंधनला ड्रेस मला घेतला आणि एक माझ्या साडीची लेस निघालेली. सगळी कामं आज आटपायची होती बघा. ह्यो बघा मशीनचा खजाना, सगळ्या टेलर लोकांकडे ह्यो असतो. आता तुम्ही म्हणाल नीलम तुला कसं येतं? अहो माझी मम्मी टेलर होती, त्यामुळे मला लहानपणापासून मशीन चालवता येते. मला ह्याच गोष्टीचा लय राग येतो की मी ब्लाऊज का शिकली नाही. ब्लाऊज शिकली असती तर आतापर्यंत मी धीरूबाई अंबानी झाली असती ब्लाऊजच्या शिलाईच्या कपड्यामध्ये. एवढी शिलाई वाढलेली आहे. अहो रक्षाबंधनमुळे संध्याकाळची बघा काय बोलतात मेहंदी काढायला घेतली रात्री 11 वाजता. मी जर मेहंदी काढायला गेली असती की नाही माझ्या हातावर म्हस हागून गेली असती. एवढी माझी बेकार आहे म्हणून त्या बारक्या पुरगीकडनं काढून घेतली. आज जर माझ्या मेहंदीचा कलर चढला नसता तर कारभाऱ्याचं काही खरं नव्हतं. पण नाही बुवानो, पाक माझी मेहंदी लाल लाल भुडूक लावली, त्याला तेल पण लावलं.